देशातील सर्वात मोठी पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसदेत गैरप्रकारांनी घुसून स्मोक बॉम्ब फोडले हे मोदी सरकारचे अपयश आहे। त्याबाबत संसदेत निवेदन करणे हे गृहमंत्र्यांचे आद्य कर्तव्य आहे। मात्र हे हुकुमशाही सरकार विधान करण्याऐवजी विरोध करणाऱ्या खासदारांनाच निलंबित करून केवळ विरोधकांनाच नव्हे तर संपूर्ण देशाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे। यावरून देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण असल्याचे दिसून येते। त्यामुळे एसडीपीआय मोदी सरकारच्या लोकशाही विरोधी कारभाराचा तीव्र निषेध करत असल्याचे या दरम्यान सांगण्यात आले आहे। संसदेतील जवळपास सर्व विरोधी सदस्य बाहेर असताना भारताच्या कायदेशीर नियमांची पुनर्परिभाषित करणारे एक अतिशय महत्त्वाचे विधेयक मांडण्याची व पास करण्याची योजना आखण्यात आली होती। या निलंबनामागे विधेयकावरील आक्षेप आणि विरोध दूर करणे हेच कारण असल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला आहे। भाजप आणि मोदींनी आपली उद्धट घटनाविरोधी वागणूक सुधारावी आणि सर्वांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही या दरम्यान सांगण्यात आले आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।